नमस्कार. महाटेटची तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांचं या विशेष मार्गदर्शन सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचं मन समजून घेणं हे सगळ्यात मोठं कौशल्य आहे, नाही का? आणि म्हणूनच आज आपण एक असा सिद्धांत शिकणार आहोत जो तुम्हाला ह्यात नक्कीच मदत करेल. ॲडमिन मराठी वर्गाच्या संपूर्ण टीमकडून आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुमच्या तयारीच्या या प्रवासात आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एक कल्पना करा, आपलं आयुष्य म्हणजे एक सरळसूट रस्ता नाही, तर तो एक खेळ आहे. एक असा खेळ ज्यात 8 लेव्हल्स आहेत, 8 आव्हानं आहेत आणि प्रत्येक आव्हान पार केल्यावर आपल्याला एक खास बक्षीस मिळतं. इंटरेस्टिंग आहे ना? हेच तर आहे एरिक एरिक्सन यांच्या मनोसामाजिक सिद्धांताचं सार. हा सिद्धांत म्हणजे मानवी विकासाचं एक रोडमॅपच आहे आणि म्हणूनच तुमच्या बालविकास आणि अध्यापनशास्त्र या पेपरसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण थेट त्या 8 टप्प्यांवर जाण्याआधी या सिद्धांताचे 4 मुख्य आधारस्तंभ समजून घेऊया. पहिलं, विकास हा आयुष्यभर चालतो, तो फक्त लहानपणी होऊन थांबत नाही. दुसरं, प्रत्येक टप्प्यावर एक संघर्ष असतो, आपल्या आतल्या इच्छा आणि बाहेरच्या समाजाच्या अपेक्षा यांच्यातला संघर्ष. तिसरं, आपण कसे घडतो यात आपला समाज आणि आपली संस्कृती खूप मोठी भूमिका बजावते. आणि चौथं म्हणजे या संपूर्ण प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे स्वतःची एक पक्की ओळख निर्माण करणे. चला तर मग आता तयार व्हा. आपण आयुष्याच्या या 8 महत्त्वाच्या आणि रोमांचक टप्प्यांमध्ये प्रवेश करत आहोत. प्रत्येक टप्प्याचा वयोगट आणि त्यातून मिळणारा गुण यावर विशेष लक्ष द्या. सगळ्यात पहिलं आव्हान, जन्माला आल्यावर बाळ पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असतं. जर त्याला वेळेवर दूध मिळालं, प्रेम मिळालं, सुरक्षित वाटलं, तर त्याच्या मनात जगाबद्दल एक विश्वास निर्माण होतो. आणि जेव्हा हा विश्वासाचा पाया पक्का होतो, तेव्हा बाळाला एक अमूल्य शक्ती मिळते, ती म्हणजे आशा. याचा अर्थ पुढे आयुष्यात कितीही संकटे आली तरी कुठून तरी मदत मिळेल हा विश्वास त्याच्या मनात कायम राहतो. आता येतो दुसरा टप्पा. साधारण 1-1.5 वर्षाचं मूल काय म्हणायला लागतं? माझं मी करणार, स्वतः चालणार, स्वतः खाणार. हे त्याच्या स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल असतं. विचार करा, एखादं मूल स्वतःच्या हाताने जेवताना थोडं सांडते. जर तुम्ही त्याला ओरडलात तर त्याच्या मनात स्वतःबद्दल शंका निर्माण होते. पण जर तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं तर त्याच्यामध्ये इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर हा गुण विकसित होतो. आता मूल मी स्वतः करू शकतो याच्या पुढे जातं. आता ते म्हणतं, माझ्याकडे एक प्लॅन आहे. ते खेळात पुढाकार घ्यायला लागतं, नवीन गोष्टी तयार करायला लागतं, प्रश्न विचारायला लागतं. जर आपण त्यांच्या ह्या कल्पनांना आणि प्रश्नांना प्रोत्साहन दिलं तर त्यांच्यात हेतू म्हणजे पर्पज हा खूप महत्त्वाचा गुण तयार होतो. आता जरा नीट लक्ष द्या. पुढचा जो टप्पा आहे तो महाटेट परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता खूप जास्त असते. हा टप्पा म्हणजे शाळेचं वय. आता मुलाच्या आयुष्याचं केंद्र घर नाही, तर शाळा, वर्ग आणि खेळाचं मैदान बनतं. इथे त्याला अभ्यासात आणि मित्रमैत्रिणींमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असतं. जेव्हा मूल शाळेत चांगली कामगिरी करतं, शिक्षक आणि मित्र त्याचं कौतुक करतात, तेव्हा त्याच्यात क्षमता म्हणजे कॉम्पिटन्स हा गुण येतो. त्याला वाटतं की हो, मी हे करू शकतो. इथेच एक शिक्षक म्हणून आपली भूमिका किती महत्त्वाची आहे हे कळतं. आठवून बघा, तुमच्या शाळेत असे कोणते शिक्षक होते ज्यांच्यामुळे तुम्हाला हुशार, सक्षम वाटलं? तुमचा अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा, आम्हालाही वाचायला आवडेल. आणि आता येतो किशोरवयीन टप्पा. या वयातला सगळ्यात मोठा प्रश्न असतो, मी कोण आहे? मला काय बनायचं आहे? माझे विचार काय आहेत? एका स्थिर ओळखीसाठीचा हा एक मोठा शोध असतो. जर हा शोध यशस्वी झाला तर निष्ठा म्हणजे फिडिलिटी हा गुण मिळतो. निष्ठा म्हणजे काय? तर स्वतःच्या मूल्यांशी आणि स्वतःच्या ओळखीशी प्रामाणिक राहणं. ठीक आहे, सिद्धांत तर खूप छान आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एक शिक्षक म्हणून आपण याचा वर्गात काय करायचं? तर हा सिद्धांत म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे टूलकिटच आहे. तुमचं मिशन काय आहे हे अगदी स्पष्ट आहे. सगळ्यात आधी तुमच्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी कोणत्या टप्प्यावर आहे हे ओळखा. त्यांचा आत्मविश्वास वाढवा, खास करून त्या 6 ते 12 वयोगटातल्या मुलांचा. त्यांची एकमेकांची तुलना करणं टाळा, त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन द्या आणि जेव्हा ते स्वतःची ओळख शोधत असतील तेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शन करा.
चला आता एक क्विक रिव्हिजन करूया, जेणेकरून परीक्षेसाठी हे सगळं तुमच्या डोक्यात पक्क बसेल. या दोघांमध्ये नेहमी तुलना विचारली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रॉइडचा भर होता जैविक प्रवृत्तीवर आणि तो फक्त बालपणाबद्दल बोलतो. तर एरिक्सनचा भर आहे सामाजिक घटकांवर आणि त्याचा सिद्धांत जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण आयुष्य कव्हर करतो. हाच मुख्य फरक आहे. परीक्षेसाठी पहिले 5 ते 6 टप्पे सर्वात महत्त्वाचे आहेत. त्यांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी तो पुन्हा पुन्हा म्हणून बघा. आणि हो, या सगळ्या टप्प्यांची सविस्तर माहिती आमच्या PDF नोट्समध्ये आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पुढच्या आव्हानासाठी तयार होण्याआधी एक छोटीशी आठवण, तुमचा अभ्यास अधिक पक्का करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या अध्यापनशास्त्राच्या संपूर्ण प्लेलिस्टची लिंक दिली आहे, ती नक्की तपासा. चला तर मग आता वेळ झाली आहे प्रत्यक्ष परीक्षेची तयारी करण्याची. बघूया की महाटेट परीक्षेत या सिद्धांतावर नेमके कसे प्रश्न विचारले जातात. मी तुम्हाला प्रश्न दाखवेन, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मग आपण त्यावर चर्चा करूया. ठीक आहे, प्रश्नात दिलेल्या 2 गोष्टींवर लक्ष द्या. विद्यार्थ्याचं वय आणि त्याची भावना. विचार करा आणि तुमचं उत्तर ठरवा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय C, उद्योग विरुद्ध न्यूनगंड. बघा, हे किती सोपं होतं. विद्यार्थ्याचं वय 10 वर्ष आहे, म्हणजे तो 4थ्या टप्प्यात आहे आणि त्याला मी काहीच बरोबर करू शकत नाही असं वाटते. ही भावनाच न्यूनगंड दर्शवते. म्हणून उत्तर आहे उद्योग विरुद्ध न्यूनगंड. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. यात विचारलंय, कोणते वैशिष्ट्य नाही? आणि बरोबर उत्तर आहे D, विकास प्रामुख्याने जैविक प्रवृत्तीमुळे होतो. आपण आत्ताच पाहिलं की जैविक प्रवृत्तीवर भर कोणी दिला होता? फ्रॉइडने. एरिक्सनने सामाजिक घटकांवर भर दिला. त्यामुळे पर्याय D हे एरिक्सनच्या सिद्धांताचं वैशिष्ट्य नाही. तुमच्या सरावासाठी आम्ही आणखी काही प्रश्न आणि या संपूर्ण सत्राच्या नोट्स PDF स्वरूपात तयार केल्या आहेत. इतकंच नाही तर एक सराव क्वेस सुद्धा आहे. या सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की तपासा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा सिद्धांत फक्त परीक्षेसाठी पाठ करायचा नाहीये, ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. आपण सगळेच या टप्प्यांमधून जातो. जेव्हा तुम्ही या सिद्धांताकडे एक मानवी कहाणी म्हणून बघाल, तेव्हा तो तुम्हाला कायमचा लक्षात राहील. जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.